पिंटू शेठ यादव या ठिकाणी यांचं आगमन झालेलं आहे. खरोखर धन्यवाद श्री गणेश क्रिकेट क्लब गणेशवाडी. आणि या ठिकाणी आपल्याला या स्पर्धेसाठी सन्मान सामनावीरचं चषक या ठिकाणी दिलेलं आहे प्रत्येक सामन्यासाठी. विशाल इंगळे शेठ आर्या एंटरप्राइजेस या ठिकाणी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. खूप खूप धन्यवाद विशाल इंगळे साहेब शेठ आणि पिंटू यादव शेठ या ठिकाणी या दोघांचं आगमन झालेलं. मी आमंत्रित करतो या दोघांना तुम्ही स्टेजवरती यावं. खरोखर खूप धन्यवाद. असंच प्रेम श्री गणेश क्रिकेट क्लब गणेशवाडी यांच्या वरती तुमचं राहावं ही अपेक्षा व्यक्त करतो. यानंतरचा सामना जो चालू होतो खरोखर मी पंचांना विनंती करतो की थोडी जलद गतीनं सामना स्टार्ट करा. श्री मुरमुशी धनंजय स्पोर्ट मुरमुशी यांना विनंती करतो परत येता की थोडं फास्ट आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. अर्जुन महाराज एक मिनिट. ओके सतीश दादा प्लीज. खूप म्हणजे आता ओव्हर झालेला आहे. जवळजवळ 10 मिनिटं तुम्ही फिल्डिंगला येण्यामध्ये लावलेले आहेत. प्लीज कॉपरेट. काही असेल इश्यू तर लवकरात लवकर सॉल्व्ह करा. वी डोंट हॅव एनी टाइम आफ्टर दॅट. पेनल्टी लावण्यात येईल. विशाल इंगळे शेठ या ठिकाणी आर्य एंटरप्राइजेसचे मालक या ठिकाणी यांनी उपस्थिती दाखवली. त्यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. त्यांचा सन्मान आप्पासाहेब चौबदार आमचे दुर्गसेवक आप्पासाहेब चौबदार यांच्या हस्ते होईल. तरी त्यांनी त्यांचा सन्मान करायचा. विशाल साहेब इंगळे या ठिकाणी प्लीज सन्मान तुम्ही स्वीकारायचा. खूप खूप धन्यवाद साहेब. तुम्ही आमच्या स्पर्धेसाठी या ठिकाणी सामनावीर या ठिकाणी जेवढे चषक आहेत सामनावीरचे विशाल इंगळे साहेब यांच्याकडून आपल्याला प्राप्त झाले होते. खरोखर मगाशी मी ज्या पद्धतीने बोललो देणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेत जावे आता आणि घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. अर्जुन देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे कोपऱ्यातनं काढून घेऊ नका दादा. देण्याची भावना ठेवा. हे खरोखर अशी माणसं पाहिजे स्पर्धेला. त्याशिवाय आपली स्पर्धा होणार नाही. अर्जुन सोहळे महाराज आता यांना कॉमेंट्रीसाठी साथ देण्यासाठी आप्पासाहेब चौधरांना मी विनंती करतो की त्यांनी पुढच्या 2 मॅच त्यांचे सहकारी संचालन करावं. पिंटू यादव शेठ हे या ठिकाणी उपस्थित राहिलेत. पिंटू यादव शेठ यांचा मी या ठिकाणी सन्मान करू इच्छितो. आणि पिंटू यादव यांचा सन्मान आमचे ब्रह्मानंद बापू कौतिक आमचे यांनी यांचा सत्कार करावा. आमचे खरोखर अतिशय आवडते व्यक्तिमत्व आमचं ब्रह्मानंद बापू यांनी यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. तसेच आमच्या गावचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व धोंडीराम भोगले साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. यांनी या ठिकाणी तुमचा केला का सत्कार त्यांचा. ओके ओके धन्यवाद साहेब. तुम्ही या ठिकाणी उपस्थिती दाखवली. खूप खूप धन्यवाद. श्रीकांत शेवाळे साहेब पंचांना विनंती खरोखर सामना लवकर सुरुवात करा. हॅलो हॅलो नवीन समालोचक या ठिकाणी दुर्गसेवक आमचे आप्पासाहेब चौबदार यांचा गोड आवाज तुम्ही ऐकाल. खरोखर एक अतिशय उत्कृष्ट व्यक्तिमत्व आमच्या गोटीवाडी गावचा आणि गणेशवाडीचा एक बालेकिल्ला म्हणलं जाईल त्यांना. खरोखर जेवढी गोटेवाडीत त्यांना ओळख नाही तेवढी गणेशवाडीची एक पोरगा ओळखतो त्यांना. आणि एक अतिशय खरोखर उत्कृष्ट आणि गोड असं व्यक्तिमत्व आप्पासाहेब चौबदार या ठिकाणी तुम्ही त्यांचा गोड आवाज ऐकाल. खूप खूप धन्यवाद आप्पासाहेब चौबदार. यानंतरच समालोचन तुम्ही करावं असे मी अपेक्षा करतो. धन्यवाद अर्जुन महाराज. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी मानाचा मुजरा करतो आणि श्री गणेश क्रिकेट क्लब गणेशवाडी कराड तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री गणेश क्रिकेट क्लब गणेशवाडी आयोजित गणेशवाडकर चषक 2024 मध्ये मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि पहिला झटका या ठिकाणी घारेवाडी संघाला
अभियानच्या मदतीने आणि अभियानची जागा घेण्यासाठी लीग मधील खरं तर मला वाटतं सगळ्यात महागडा खेळाडू अभि पहिल्या बॉलवरती नकारात्मक ऊर्जा घेऊन बाहेर जातोय. त्यांची जागा घेण्यासाठी आलोय तो प्लेअरचं नाव या ठिकाणी मला कळवायचं आहे. आपल्या संघाचा 12वा प्रतिनिधी या ठिकाणी पाठवायचा आहे. घारेवाडी बॅट्समनचं नाव प्लीज मी घारेवाडी संघाला विनंती करतो दादा. बॅट्समनचं नाव या ठिकाणी कळवा. आपला 12वा प्रतिनिधी या ठिकाणी पाठवा. अतिशय सुंदर असं गोलंदाजी प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळतंय. धनंजय स्पोर्ट गुरबुशी या स्वप्नील यांच्याकडून पाहायला मिळते. स्वप्नील यांचा पुढचा चेंडू पाहायचा सामना करतील घारेवाडी संघाचे एक बॅट्समन थोडासा अतिशय सुंदर असा फटका खेळण्यापर्यंत परंतु खेळता आलेला नाही या ठिकाणी. रोहित दादा या ठिकाणी आमच्या जर खरोखर अतिशय सुंदर अशी कामगिरी या रोहित दादांनी केली होती या ठिकाणी सकाळपासून. दुपारच्या सत्रामध्ये सुरू असलेले सामने आपण पाहतो. या ठिकाणी घारेवाडी वर्सेस बुरबुशी यांचा मैदानामध्ये सुरू असलेला सामना आपण या ठिकाणी पाहतो. अतिशय सुंदर अशा प्रकारचं वातावरण आहे या ठिकाणी. पावसाळी डबल बॉल सामने आपण या ठिकाणी पाहण्यासाठी या बोनकोडे मैदानामध्ये जमलेलो आहोत. या बालाजी गार्डन बोनकोडे मैदान कोपरकरने या ठिकाणी आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं मी शिवप्रेमी अप्पा चोपदार या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आणि आपण पाहतो मैदानामध्ये सुरू असलेला सामना घारेवाडी वर्सेस बुरबुशी. 12 धावा स्कोर फलकावरती लागत आहेत या ठिकाणी. यानंतर धनंजय स्पोर्ट बुरबुशीकडून दुसरं षटक. महादेव वडील यांच्याकडून एक अतिशय अनुभवी गोलंदाज या ठिकाणी. महादेव अतिशय सुंदर अशी ज्या पद्धतीने बोलले की अनुभवी माणूस आहे. खरोखर महादेव पाटील एक अनुभवी आहे आणि डिक्लेअर स्वरूपात एक धाव एक अतिरिक्त धावेनंतर धाव फलकावरती धाव संख्या लागली जाते ती 13 धावा. नक्कीच महाराज तुम्ही बोलल्याप्रमाणे अनुभवी व्यक्तीचीच प्रत्येक ठिकाणी गरज असते आणि त्यांचा पाहूयात अनुभव या ठिकाणी किती कामाला येतो. या ठिकाणी मारलेला सुंदर असा पटकार त्याच्यावरती 4 धावा मिळतील घारेवाडी संघाला. घारेवाडी संघाचे नाना यांना विनंती करतो आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी या ठिकाणी हजर राहायचा आहे. मंगेश घराळ नाना स्टेजवरती हजर राहायचं आहे. मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी या ठिकाणी स्टेजवरती हजर राहा. पुन्हा एकदा टोलवलेला चेंडू सुंदर अशा प्रकारे टोलवलेला चेंडू. या चेंडूवरती आरामात 2 धावा मिळालेल्या आहेत घारेवाडी संघाला. वाजता चेंडू चेंडू महादेवांचा सामना करतील किरण घारे कर्णधार. किरण घारे यांना समजला नाही चेंडू. डॉट बॉलची सांगता या ठिकाणी. या डॉट बॉलच्या सांगतेनंतर धाव फलकावरती धाव संख्या लागली जाते ती 19 धावा. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू या ठिकाणी पाहिजे. या शेवटच्या चेंडूवरती काय करामत या ठिकाणी किरण घारे आणि परत एकदा शेवटचा चेंडू डॉट बॉल या ठिकाणी किरण घारे यांना समजला नाही. निर्धाव असा चेंडू या ठिकाणी. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धाव संख्या लागली जाते ती
19 धावा. बुरबुशी संघाकडून सामन्याचं तिसरं षटक घेऊन येत आहेत विवेक. सामन्याचं तिसरं आणि अंतिम षटक घेऊन येत आहेत बुरबुशी संघाकडून विवेक. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर घारेवाडी संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 19. सामन्याचं तिसरं षटक टाकण्यासाठी येत आहेत विवेक. तिसरं षटक घेऊन येत आहेत सतीश. थोडासा स्पीडअप घ्यायचा आहे. मी बुरबुशी संघाला विनंती करतो, थोडंसं स्पीडअप घ्या. या ठिकाणी थोडंसं आयोजकांना सहकार्य करा. स्वतः कर्णधार या ठिकाणी गोलंदाजीसाठी उतरलेले आहेत. सामन्याचं तिसरं षटक घेऊन बुरबुशी संघातर्फे पाहूयात घारेवाडी संघ या तिसऱ्या षटकामध्ये किती धावांचं आव्हान या ठिकाणी उभारते आपण या ठिकाणी ध्येयाची डोळा या मैदानावरती सुरू असलेला हा सामना रंगतदार असे चुरशीचे सामने आपण या ठिकाणी पाहतोय. सतीशांचा चेंडू पुढे येऊन खेळलेला चेंडू सीमारेषे पार अफलातून असा षटकार. ऋषी यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले की जोरदार एक हाय हँडसम षटकार या ठिकाणी सतीश पाटील यांच्या गोलंदाजीवरती. जर्सी नंबर 5 सतीश पाटील आपल्या संघाचे कर्णधार आपली धुरा सांभाळण्यासाठी या ठिकाणी गोलंदाजीसाठी आले पाहिजे. सतीश पाटील आपलं योगदान काय आपल्या संघासाठी ठेवतात. पहिल्या बॉलवरती पहिला सिक्स, दुसरा बॉल अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळताना त्यांना माहिती आहे पहिला बॉल टाकला. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळते सतीश पाटील यांच्याकडून. ऋषी यांना दुसरा चेंडू समजला नाही. पहिल्या बॉलवरती अतिशय घणाघाती प्रहार केला होता परंतु दुसरा चेंडू समजला नाही. तिसऱ्या चेंडू या ठिकाणी फेकतायत पाहिजे. या ठिकाणी हलकासा घेऊन काढा ऑफ साईडला. फिल्डर या ठिकाणी तयार फेकी करेल पाहिजे. या ठिकाणी 1 धाव 2 धावा घेण्यासाठी यशस्वी या ठिकाणी. या 2 धावेनंतर धावफलकावरती धावसंख्या लागली जाते ती 27 धावा. पाहिलं ते या सतीश पाटील यांनी याच्या अगोदरच्या मॅच मध्ये खरोखर खूप सुंदर अशी गोलंदाजी आपला अनुभव या ठिकाणी पणाला लावला. पहिल्या बॉलवरती षटकार लावल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती 2 धावा आणि तिसऱ्या बॉलवरती एक अपील केली जाते या ठिकाणी परंतु या अपीलला काही एक 4 बॉल दुसऱ्या षटकातील 4 बॉल नंतर धावसंख्या होते. 5व्या बॉलची या ठिकाणी सांगता होते डॉट बॉलच्या संख्येनंतर धावफलकावरती धावसंख्या लागली जाते ती 27 धावा. या ठिकाणी सुंदर असं गोलंदाजी प्रदर्शन या ठिकाणी सतीश पाटील कर्णधार बुरबुशी संघाकडून आपल्या संघासाठी योगदान करत असताना शेवटचा चेंडू या षटकातला आणि शेवटच्या चेंडूवरती खरोखर अतिशय हाय हँडसम घणाघाती 6 धावांसाठी षटकार. याच षटकाराबरोबर घारेवाडीची संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 33-34 धावांचं आव्हान बुरबुशी संघाला देण्यात आलेलं आहे या ठिकाणी. यानंतर होणारा सामना रंगतदार सामना काजरवाडी विपक्ष गणेशवाडी व आमंत्रित करतो मी या ठिकाणी काजरवाडी संघाच्या कर्णधार यांना आणि गणेशवाडी व यांच्या कर्णधारांना मी या ठिकाणी स्टेजवरती आमंत्रित करतो. या ठिकाणी टॉस होत आहे. काजरवाडी विपक्ष काजरवाडी संघाचे दीपक मोदी या ठिकाणी कर्णधार हजर राहिलेले आहेत. गणेशवाडी ब संघाच्या कर्णधारांना विनंती करतो तुम्ही या ठिकाणी हजर राहायचं. या ठिकाणी टॉस होते. बुरबुशी घारेवाडी संघाला विनंती थोडस फास्ट क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. या ठिकाणी थोडस सहकार्य करायचं आहे. तुमच्या सहकार्याशिवाय आम्ही स्पर्धा पार पाडू शकत नाही. तुमचं सहकार्य असेल तर आम्ही स्पर्धा करू शकतो. गणेशवाडी ब संघाचे कर्णधार या ठिकाणी हजर राहायचं आहे.
विनोद हिनकुले गणेशवाडी ब संघाचे कर्णधार या ठिकाणी हजर आहे. या ठिकाणी टॉस होत आहे. या ठिकाणी टॉस करून जायचं श्रीकांत शेवाळे साहेब यांच्या ते टॉस होईल. या ठिकाणी श्रीकांत शेवाळे साहेबांना मी विनंती करतो या ठिकाणी टॉस करायचा आहे. गणेशवाडी ब संघ कर्णधार व काजारवाडी संघाचे दीपक मोहिते या ठिकाणी हजर आले आणि मी श्रीकांत शेवाळे यांना विनंती करतो टॉस करून घ्यायचा आहे. श्रीकांत शेवाळे साहेब बोलण्यात वेळ घालू नये. बंडा सरांना नंतर भेटा तुम्ही. बंडा सर तुम्ही त्यांना हे करू नका. टॉस होतो या ठिकाणी काजारवाड्याचं गणेशवाडी 11 ब आणि गणेशवाडी संघाने या ठिकाणी टॉस विन केलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. चौतीस धावांचं आव्हान घेऊन मैदानामध्ये फलंदाजीसाठी उतरलेला आहे बुरबुशी संघ आणि गोलंदाजीसाठी घारेवाडी संघाकडून आलेला प्रथम गोलंदाज बाबू घारे. सामन्याचं पहिलं षटक घेऊन आलेले आहेत गोलंदाज बाबू घारे. वारे त्या बात बघा बाबू घारे आपले योगदान काय आपल्या संघासाठी आपल्याला विजयापर्यंत पोहोचवतात. बाबू घारे यांची कमाली खरोखर अतिशय उत्कृष्ट असा खेळाडू हा. मी बघतो 2-3 मॅचा अतिशय आणि कालच मागच्या संडेला मला वाटतं यांनी 4थं बक्षीस या संघानं पटकवलेलं आणि पाहायचं या संडेला आज काय कामगिरी करतात बाबू घारे. सामना करतील धनंजय स्पोर्ट बुरशी गणेश पाटील एक जबरदस्त हार्ड हिटर या ठिकाणी गणेश पाटील धाकड फलंदाज. मगाशीच आमचं बोलणं झालं बाबूसन माझं खेळणार नाही म्हणत होता. अतिशय सुंदर असा चेंडू फटका मारलेला आहे. सुंदर असा गणेशांच्या माध्यमातून पहिल्या बॉलवरती उद्घाटन केले 4 धावांनी गणेश पाटील यांच्याकडून. आपल्या संघासाठी अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी करत असताना गणेश पाटील धनंजय स्पोर्ट बुरमुशी यांच्याकडून असा फटका या ठिकाणी फिल्डर तैनात फेकी करतील. या बॉलवरती 1 धाव घेण्यात यशस्वी. पुन्हा एकदा हलकासा टोलवलेला चेंडू आणि या चेंडूवरती 1 धाव मिळेल बुरबुशी संघाला. आउट या ठिकाणी एक आउट होऊन वेलेन मध्ये परतत आहे.
पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू या ठिकाणी घेऊन येत आहेत बाबू. स्ट्राईक वरती आहेत स्वप्नील. डावखुरे फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय. बुरबुशी संघाकडून फलंदाजी करत आहेत स्वप्नील आणि गणेश. स्ट्राईक वरती आहेत स्वप्नील. बाबू यांचा पुढील चेंडू. स्वप्नील यांच्यासाठी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पण खराब चेंडू. एक धाव मिळेल या चेंडूवरती बुरबुशी संघाला. बाबू यांचा पुढील चेंडू स्वप्नील यांच्यासाठी आणि हवेमध्ये उंचावून मारलेला हा फटका. झेलची संधी होती मात्र ही संधी सुटलेली आहे आणि पुन्हा या चेंडूवरती एक धाव मिळालेली आहे बुरबुशी संघाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा झालेल्या आहेत बुरबुशी संघाच्या. सुंदर अशा पावसाळी वातावरणामध्ये सुरू असलेले नवी मुंबईच्या या क्रिकेटच्या पंढरीमध्ये सुरू असलेले रबर बॉल चे सामने आपण या ठिकाणी पाहतोय. या मैदानामध्ये बालाजी गार्डन बोनकोडे मैदान या ठिकाणी आपण पाहतोय आणि मैदानामध्ये सुरू असलेला सामना घारेवाडी विरुद्ध बुरबुशी. सर्पमित्र अविनाश वाळके आपल्या इथे उपस्थित आहेत. ते आता पकडतील साप पाहूया. सर्पमित्र अविनाश वाळके पापलेट वगैरे पकडण्याची त्यांना दररोजची सवय आहे. बघूया आज काय पकडतात. घारेवाडी संघाकडून दुसरं षटक घेऊन आलेले आहेत ऋषी. स्ट्राईक वरती आहेत स्वप्नील. पहिलाच खराब असा चेंडू. वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळेल बुरबुशी संघाला. जाऊ द्या गेला तर रे. ऋषी यांचा पुढील चेंडू स्वप्नीलसाठी. चला स्क्रीनच्या समोरून बाजूला व्हायचं सगळ्यांनी पटापट. पाटील ब्रदर्स आणि वाळके संघ मालक आणि टीम आयकॉन अविनाश वाळके, रोहित पाटील, निलेश पाटील. एक मालक आलेले आहेत दीपक चिखले. यांचा पुढील चेंडू गणेश यांच्यासाठी. बॅटची कडा लागून हलका सटवलेला चेंडू. एक धाव आरामात मिळेल या ठिकाणी बुरबुशी संघ. घारेवाडी संघाकडून सामन्याचं दुसरं षटक टाकत आहेत ते म्हणजे ऋषी. बुरबुशी संघाकडून स्ट्राईक वरती आहेत स्वप्नील. नॉन स्ट्राईक वरती आहेत गणेश. बॉल 4 चेंडू झालेले आहेत. 4. दुसऱ्या ओव्हर मधले 4 चेंडू झालेले आहेत. धाव संख्या आहे ती 12 रन्स. परत एकदा आणि हा बाबू घरेचा उत्तम झेल. विकेट होत्या फॉल आणि प्लीज जी फॉर्च्युनर आहे ती कोणी तर पुढे घ्यायची आहे. सुभाष मोहिते जरा फॉर्च्युनर पुढे घ्यायला सांगा प्लीज. किंवा पाठीमागे सुद्धा पार्क करू शकतात तिकडे. थँक्यू. चला सतीश पाटील थोडस काही करून तुमच्याकडून आम्हाला खूप साऱ्या अपेक्षा आहेत. षटकारांची आताशबाजी पाहायची आहे.
म्हणजे बुरबुशीचे सर्वे सर्वा सतीश पाटील. ऋषी टू सतीश, here we go. पुन्हा एकदा अवांतर चेंडू वाईड. त्याच्यानंतरचा जो सामना होईल तो गणेशवाडी बी आणि काजरवाडी. परत एकदा अवांतर चेंडूचा सामना करत होते ते सतीश पाटील. सात 20चं समीकरण. ऋषी टू सतीश, परत डान्सिंग डाऊन द पिच अँड प्लेट टू लॉंग ऑन. आणि तिथे चपळाईने धावतोय तो म्हणजे धारेवाडीचा. आणि याच्यामध्ये होते मोठी चुकामुक आणि सतीशने काढले 2 धावा. पूर्णपणे दुर्लक्षित क्रिकेट पाहायला बघतोय आपल्याला इथं. राकेशने तेवढे चपळाने केलेली फिल्डिंग, परंतु इथे येतो आहे तो 3rd अंपायरचा कॉल. 9 ओव्हरच्या समाप्तीनंतर 16 धावा झालेल्या आहेत बुरबुशी संघाच्या. समीकरण जाऊन पोहोचलेलं आहे ते 6 बॉल आणि 18 धावा आवश्यकता असेल ती टीम बुरबुशी यांना. आणि त्यांच्यामध्ये ती कॅपॅसिटी आहे, कारण की अजूनही बॅटर गणेश पाटील पिच वरती अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये ती क्षमता आहे की तो 3 बॉलमध्ये गेम फिनिश करू शकतो. बॉलर गोलंदाजाचं नाव सांगा. आशुतोष. ओके. धारेवाडी संघाकडून सामन्याचा अंतिम षटक, 3रं षटक घेऊन आलेले आहेत आशुतोष. स्ट्राईक वरती आहेत गणेश, नॉन स्ट्राईक वरती आहेत कर्णधार सतीश. पाहूयात तथा बुरबुशी संघ या 3ऱ्या षटकामध्ये दिलेल्या धावांचं आव्हान पार करतायत का. 6 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे बुरबुशी संघाला. आशुतोष यांचा पहिला चेंडू गणेश यांच्यासाठी. अतिशय सुंदर अशा पद्धतीने आकाशाला गवसणी घालणारा हा चेंडू सीमारेषेपार षटकार. सुंदर अशा फलंदाजीचं या ठिकाणी प्रदर्शन आपणास पाहावयास मिळालं गणेश यांच्या तळपत्या बॅटमधून. सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी षटकार मारून 3ऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा समाचार घेतलेला आहे गणेश यांनी. समीकरण जाऊन पोहोचतोय ते 5 बॉल 12 धावा. ऋषी एक नवीन उदयोन्मुख बॉलर. बघूया गणेश कसा सामना करतो त्याचा. परत एकदा आणि ही अवांतर धाव. थोडेसे दिशेवरचं नियंत्रण, स्पीड लावण्याच्या प्रयत्नात ऋषी. ऋषीचा टप्पा तर छान आहे, त्याला फक्त दिशेवरती नियंत्रण ठेवावं लागेल. परत एकदा ऋषी टू गणेश. परत एकदा डिक्लेअर झोन मध्ये जाऊन थांबतोय तो हा चेंडू. समीकरण जे झालेलं आहे ते 4 चेंडू 12 धावांची आवश्यकता, 10 धावांची आवश्यकता. परत एकदा टप्प्याचा हा चेंडू खेळून काढलेला मिळाला आणि परत खूप सुंदर अशी फेकी केलेली आहे, परंतु त्याच्यामध्ये कोणतंही. परत एकदा स्वतः कर्णधारांनी केलेली ही घोडचूक म्हणता येईल. चेंडू फेकून दिला बॉलरच्या वरून. समीकरण पुन्हा एकदा बनलेलं आहे. 3 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे ती टीम बुरबुशी यांना. ऋषीने अचूक टप्पा हेरलेला आहे, त्याच्यावरती वारंवार चकवतोय तो गणेश पाटील याला. बघ पाहूया परत एकदा ऋषी टू गणेश. परत एकदा मिस
फटका मिस झालेला, परंतु तिकडून तेवढाच ताकदीने पळत येतो तो ऋषी आणि परत एकदा हा एकदम 3 धावा मिळालेल्या आहेत या चेंडूवरती बुरबुशी संघाला. मिळालेल्या संधीचं भरपूरपणे सोनं करत आहे बुरबुशी संघ. समीकरण येऊन पोहोचलेलं आहे ते 2 चेंडू आणि 5 धावा. क्षेत्ररक्षणाची जर अशीच मदत राहिली तर नक्कीच बुरबुशी हा सामना वन साइड मारेल. क्षेत्ररक्षकांनी आपल्या बॉलरांना मदत केली नाही तर त्याचा हा किती मोठा फटका इथे बसू शकतो ते आपण समोर पाहत आहोत. परत एकदा ऋषी टू गणेश, परत एकदा सेम. आणि मला वाटते सामना इथे थोडा रोमांचक स्थितीत गेलेला आहे. 1 बॉल 5 रनांची आवश्यकता आहे. एक बॉल 5 रन आणि कंपल्सरी चेस हा नियम तर तुम्हा सर्वांना ज्ञात आहे, ज्ञात आहे. सो इथे तुम्हाला कंपल्सरी 5 धावा चेस करावे लागतील. राकेश गहारी काही मोलाच्या सूचना देताना ऋषीला, ऋषी थांब, राकेश पोहोचला नाही. एक चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे. गारेवाडी संघाकडून सामन्यातील तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन आलेला आहे आशुतोष. 1 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता आहे बुरबुशी संघाला. पाहूयात परत एक आव्हान आणि पुन्हा एकदा खराब असा चेंडू. 1 धाव मिळेल बुरबुशी संघाला या चेंडूवरती. 1 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता बुरबुशी संघाला. स्ट्राईक वरती आहे गणेश. पाहूयात आता आशुतोष शेवटच्या या चेंडूवरती काय कमाल करतो की गणेश कमाल करतो. पाहूयात हा शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा आकाशाला गवस निघाला चेंडू सीमारेषेबाहेर षटकार आणि या ठिकाणी बुरबुशी संघाने जिंकलेला या सामना. अटीतटीचा चुरशीचा सामना बुरबुशी संघाने जिंकलेला आहे. त्याबद्दल संघाचं मनापासून आभार. चला मॅन ऑफ द मॅच गणेश पाटील यायचं. चला नेक्स्ट मॅच नेक्स्ट राऊंड काजरवाडी विरुद्ध आयोजक श्री गणेश क्रिकेट संघ गणेशवाडी बीप. श्री गणेश क्रिकेट संघ गणेशवाडी वन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं, वेळ लावायचा नाही. इथून पुढे जो संघ वेळ